ओम. विद्यावाचस्पती स्वानंद पुंड यांनी मुद्गल पुराणावर लिहिलेल्या कथारूप आणि विश्लेषणातील स्कंद किंवा खंड 9 योगचरितम अध्याय 4 पूर्ण योगचरित वर्णनम आता मी वाचणार आहे. तपाच्या भक्तीने श्रीगणेशांना आलेले पाहून अयोग अत्यंत आनंदित झाले आणि आनंदाने उठून त्यांना प्रणाम केला. त्यानंतर नानाविध उपचारांनी श्री गणेशांचे पूजन करून पुनश्च प्रणाम करून हात जोडून श्री विघ्नेशांची स्तुती आरंभली. अयोग उवाच. शांती स्वरूपाय सुशांतिदाय वाणी मनोहीन तमाय ढुंडे वाणी मनोयक्त विचारणे वै योगाय योगाधिपते नमस्ते वाणी मनोयुक्तमयं वादिनो विश्वरूपोऽसि कथं स्तवीमि नित्यं गणेशाय नमो महात्मन् योगाय योगाधिपते नमस्ते वाणी मनोहीनमयं कथं त्वां ब्रुवेद्य संयोगमयं कदाच नो योगरूपं त्वथते नमो वै योगाय योगाधिपते नमस्ते त्वतः प्रसूतानि महानुभाव ब्रह्माणि विश्वानि पराणि भूयः त्वय्येव लीनानि यभिन्न भावाद्योगाय योगाधिपते नमस्ते नित्यं योगाय निवृत्तिदाय मायाविहीनाय गणाधिपाय वाणी मनोहीनतया सुलभ्य योगाय योगाधिपते नमस्ते नित्यं योगाय निवृत्तिदाय मायाविहीनाय गणाधिपाय वाणी मनोहीनतया सुलभ्य योगाय योगाधिपते नमस्ते स्वानंदरूपाय सुशांतिदाय सिद्ध्या च बुद्ध्या सह खेलकाय वाणी मनोहीन निजात्मलभ्य योगाय योगाधिपते नमस्ते अव्यक्तरूपाय च साहजाय मोहेन हीनाय सदाशिवाय त्रैविध्यनाथाय ननेति कर्त्रे योगाय योगाधिपते नमस्ते सामान्यरूपाय त्रयीमयाय द्वन्द्वप्रकाशाय च विष्णवे ते आनन्दनाथाय सुखेलकाय योगाय योगाधिपते नमस्ते आत्मस्वरूपाय सदामृतस्थ योगेन सल्लभ्यतमाय भानु भेदैर्विहीनाय च जीवनाय योगाधिपते नमस्ते नानाप्रभेदेषु च तन्मयाय ससर्वरूपाय च शक्तये ते अनन्त्यभावैश्च सुमोहदाय योगाय योगाधिपते नमस्ते साक्षीस्वरूपाय च सांख्ययोगलभ्यस्वरूपाय सदात्मसंस्थ बोधेन हीनाय परात्पराय योगाय योगाधिपते नमस्ते बोधस्वरूपाय संख्या विहारकर्त्रे सदा पालकभावधारिन् त्रैविध्यनाथाय महोदराय योगाय योगाधिपते नमस्ते सोऽहं स्वरूपाय च चिन्मयाय मोहेन युक्ताय च हीनकाय देहि स्वरूपेण विहारकर्त्रे योगाय योगाधिपते नमस्ते बिन्दुप्रचुराय चतुष्पदाय चतुर्विधेषु प्रभवाय तुभ्यम् अनन्त्यतत्त्वाय च देहभोक्ते योगाय योगाधिपते नमस्ते तुर्यात्मदेहाय लयात्मकाय कालस्वरूपाय गणेश्वराय नादात्मकायाथ त्रिदेहगाय योगाय योगाधिपते नमस्ते आनन्दशोकात्मक संस्थिताय प्राज्ञाय सौषुप्तमयाय तुभ्यं नित्येश्वरायैव तयोः प्रचारिन्
योगाय योगाधिपते नमस्ते. सर्वान्तरस्थाय च सूक्ष्मकाय स्वप्नप्रचुराय च तेजसाय हिरण्यगर्भाय तयोः प्रचारिन् योगाय योगाधिपते नमस्ते. बाह्यस्थितायान्नमयाय वैश्वानरायैव तयोः प्रचारिन् स्थूलस्वरूपाय च जागृतास्त योगाय योगाधिपते नमस्ते. विश्वस्वद्वैविध्यमयाय तुभ्यं नानाण्डरूपाय च खेलकाय शक्ते च धात्रे हरये शिवाय योगाय योगाधिपते नमस्ते. एते गणाधिपते कलांशा विघ्नेश्वरास्ते गणनायकाय न त्वं सदैतेः सहितो हि तुभ्यं योगाय योगाधिपते नमस्ते. स्तुमः कथं नाथ गणेशरूपं संयोगहीनं च योगहीनं तादात्म्यरूपं भवतुष्टचित्तं योगाय योगाधिपते नमस्ते. श्री मुद्गलाचार्य म्हणतात, अशा प्रकारे स्तुती करून श्री गणेशांना वंदन करणाऱ्या त्या अयोगास श्री गणनाथ प्रभू मेघगंभीर ध्वनीने म्हणाले. श्री गणेश म्हणतात, हे योगपालका, मनइच्छित वरदान मागून घे. भक्तीने आणि या स्तोत्राने संतुष्ट झालेला मी ते प्रदान करीत. तू केलेले हे स्तोत्र योगशांतीप्रदायक ठरेल. पठण तथा श्रवणाने नानाविधी सिद्धी देणारे ठरेल. स्तोत्रपाठाने जे जे मनात असेल ते देईल. हे स्तोत्र माझ्या ठायी प्रेम भाव उत्पन्न करणारे भक्तिभावप्रद ठरेल. जो 21 दिवसपर्यंत 21 वेळा पाठ करेल त्यास दुर्लभ असले तरी सर्व काही प्रदान करेन. असे म्हणून श्री गणेशांनी आपल्याच रूपातून प्रकटलेल्या अष्टविनायकांसह त्या गणाधीप ब्रह्मरूप गणांचा पालक या अर्थाने अयोगास आनंदित केले. त्यावेळी आनंदाने रोमांचित झालेले अयोग वारंवार प्रणाम करून श्री गणराजांना म्हणाले. श्री अयोग म्हणतात, हे ढोंडे, भक्तीने मोहित होऊन आपण काही देणार असाल तर आपल्या चरणकमलाची दृढभक्ती प्रदान करावी. हे गणनाथा, मला पूर्ण योग स्वरूपात स्थित करावे. हे निवृत्तीरूप पर्यायाने सापेक्ष सुख मला नको. श्री मुद्गलाचार्य म्हणतात, अयोग गणराजांचे हे उत्तम वचन श्रवण करून त्याच ठीक आहे असे म्हणून श्री गणराज प्रभू अंतर्हित झाले. अयोगाने त्यांना हृदयात स्थापित करून अनन्य मनाने भजन आरंभिले. अंती मोक्षदायक अयोग योगमय झाले. हे श्री गणपालक अयोगाचे चरित्र सर्व स्वरूपात सांगितले. पूर्ण योगाचेही चरित्र संक्षेपाने सांगितले. आता त्या गणराजांना भक्तियुक्तरित्या भजावे. त्याने हा यज्ञ पूर्ण करतील यात संशयच नाही. श्री दक्षांनी आरंभिलेल्या यज्ञात आलेल्या वीरभद्राने केलेल्या दक्षयज्ञ विध्वंसानंतर त्यांना झालेल्या आत्मविस्मृतीला दूर करण्याकरता भगवान श्री मुद्गलाचार्य उपदेश करीत आहेत. हा प्रथम खंडातील कथाभाग आपण पाहिला आहे. तो यज्ञ पूर्ण झालेलाच नाही, तो पूर्ण होईल असे येथे मुद्गलाचार्य म्हणत आहेत. अंती योगायुक्त होऊन ब्रह्मभूत होशील यात संशय नाही. आता आज्ञा दे. तुझ्या आतिथ्याने संतुष्ट झालेला मी आता येतो. श्री गणराजांचे सकल रहस्य तुला वर्णिले. हे दक्षा, यापेक्षा वेदांनाही अधिक काही संमत नाही. हे सर्व ऐकल्याने वाचल्याने सर्व शुभत्वाची प्राप्ती होईल. अंती योगमय होऊन गणराज स्वरूपात स्थित होईल. जय गजानन.